अंबाजोगाई नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये आमदार नमिताताई मुंदडा व ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजी यांच्या अंबाजोगाई शहर जनविकास परिवर्तन आघाडीचे उमेदवार वाजेदभाई सदरुद्दीन खतीब यांच्या प्रचारार्थ प्रचाराच्या समारोपाची सभा मंगळवार पेठ या ठिकाणी पिंपळे यांच्या घरासमोरील प्रांगणात गुरुवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आली होती। ही सभा युवा नेते अक्षय भैया मुंदडा यांनी गाजवली। या सभेत अक्षय भैया मुंदडा यांनी विरोधकांवर आरोपांची तोफ डागली। या जाहीर सभेला प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते अक्षय भैया मुंदडा, भाजपाचे अंबाजोगाई शहर अध्यक्ष संजय भैया गंभीरे, तसंच माजी नगराध्यक्ष महादू मस्के, माजी उपनगराध्यक्ष शेख रहीमभाई, माजी जिल्हा परिषद सदस्य पंडित अण्णा जोगदण, या प्रभागातील ज्येष्ठ नागरिक रशीद लाला, उद्योजक शकील बागवान, श्रावण सोनकांबळे, माजी नगरसेवक दिनेश काका परदेसी, माजी नगरसेवक महादेव आदमाने, भाजपाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष गोकुळ नाना कदम, कुमारी रचना किशोर कुमार परदेसी, सरफराज भाई यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। प्रारंभी मंगळवार पेठ भागातील तरुणांच्या वतीनं युवा नेते अक्षय भैया मुंदडा यांचा सत्कार करण्यात आला। प्रचाराची शेवटची सभा ही मंगळवार पेठ भागात पार पडली। या सभेकडे अनेकांचं लक्ष होतं। या अनुषंगानं युवा नेते अक्षय भैया मुंदडा यांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली आणि पुन्हा तेच प्रश्न उपस्थित करून प्रश्नाचं उत्तर मागितलं। सुरुवातीला युवा नेते अक्षय भूमकर, अविनाश साठे, उमेदवार असलेले वाजेदभाई खतीब, कुमारी रचना परदेसी, ज्येष्ठ नेते दिनेश काका परदेसी, माजी नगरसेवक महादेव अण्णा आदमाने, भाजपाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे यांनी मनोगत व्यक्त करून या प्रभागाचा विकास कोणी केला हे जाहीरपणे सांगितलं। तर युवा नेते अक्षय भैया मुंदडा यांनी अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी आमच्याकडं विकासाचं विजन आहे, त्या संदर्भातील ब्ल्यू प्रिंट तयार आहे। विकासाची कामं मोठ्या प्रमाणात केली आहेत। आमचा विकास डोळ्यांना दिसणार आहे। त्यामुळे विकासासाठी आणि पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी वाजेदभाई खतीब यांना विजयी करा असं आवाहन युवा नेते अक्षय भैया मुंदडा यांनी केलं। या सभेचं सूत्रसंचलन व्याख्याते असलेले बालाजी शेरेकर यांनी केलं। या सभेसाठी प्रभागातील महिला, पुरुष, तरुण तरुणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गीते, अंबाजोगाई, जिल्हा बीड। मी जे काम केले त्याबद्दल आपण जी सर्व माता बहिणी वडीलधारी यांच्या समोर जे सांगितलं, माझा कौतुक केलं, त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि असंच मी पुढेही काम करणार आहे। आज कॉर्नर मीटिंग मध्ये आमचे ज्येष्ठ नेते केचे प्रमुख अक्षय भैया तसेच सर्व मान्यवर, आज मी आपल्या समोर एक गवाही देतो। हनुमान नगर काही रस्ते राहिलेले आहेत आणि नमिताताई मुंदडा यांच्या माध्यमातून नगरसेवक संजूभाई गंभीरे यांनी सभागृह, सभा मंडपाचे काम केलेले आहे, रोजचेही काम झालेले आहे। तसेच चांबार गल्ली, हमाल गल्ली, मंगळवार पेठ, सिद्धार्थनगर, गुरुवार पेठ इथले काहीही काम राहिलेले असतील की मी पुढे काम करण्याचा प्रयत्न करणारे जे राहिलेले आहे, नमिताताईच्या माध्यमातून, काकाजीच्या माध्यमातून, अक्षय भैयाच्या नेतृत्वात पुढचेही काम आपण करणार आहोत। एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथं जमलात, एक विनंती करतो, उद्या, आजची जर रात्रच बाकी राहिलेली, उद्याच्या दिवशी सकाळी 7:30 वाजेपासून मतदान सुरू होणार आहे। 1 नंबरचं बटन आहे, छत्री या चिन्हावर आपण सर्वांनी मत देऊन मला काम करण्याची संधी द्यावी ही आपल्याला विनंती करतो। आणि एक सांगतो, मी काकाजीच्या नेतृत्वात काम करणार आहे, कारण काकाजी नगराध्यक्ष झाले आहे आणि अक्षय भैया नमिताताईचं जे बजेट येणार आहे त्या बजेटच्या माध्यमातून आपण पुढचे कामं करणार आहोत। काही कामं लोकांनी आम्हाला सांगितलेले, हाय मस्ट, गट्टू, अजून लहान जी गाडी आहे घंटा गाडी भैया, त्याचा एक प्रॉब्लेम आहे। लहान बोरीमध्ये आता आपली मोठी गाडी जात नाही,
त्या निमित्त मी भैयाला बी सांगितलेलं आहे, काकाजीला बी सांगितलं आहे. त्यांनी बी म्हणले आहे की बाबा हे काम होणारच आहे. आपला बचत गटाच्या माध्यमातून जी महिला आहे त्यांचे हे काम करण्याचं आहे आम्हाला. आणि जी घरकुलचा विषय आहे पुढे ती मी सुरू करणार आहोत. घरकुलचा विषय असा आहे की जी भोगोटेदार आहे त्यांना आतापर्यंत घरकुल भेटत नव्हतं, पण ताईच्या माध्यमातून ते काम पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही घरकुलचं काम करणार आहोत. आपण सर्व इथं आलात. मी आज खरं म्हणजे खूप थकलो आणि भाषण पण मला जास्त करता येत नाही, थकलेलो आहे. भैयाचं आपलं मार्गदर्शन राहणार आहे. एवढी विनंती करतो, उद्या छत्री या चिन्हावर बटन दाबून मला निवडून द्यावा इतकी विनंती करतो. धन्यवाद.